आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू, काहींना ताब्यातही घेतलं। मात्र या टोळीतील गुंडांकडून मुंडेंना दमदाटी देणं सुरू, ज्ञानेश्वरी मुंडे यांचं हे म्हणणं। बुलढाण्याच्या चिखला गावातील वादानंतर 19 आरोपींना अटक। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाडांची ही माहिती। पोलिसांकडून 25 आरोपींसह इतर 100 आरोपींवरती गुन्हे देखील करण्यात आले दाखल। ठाणे पालिकेच्या रेबीज मुक्त अभियानाला सुरुवात। उद्यापासून पुढील 1 महिना तब्बल 25,000 कुत्र्यांना रेबीजची लस दिली जाणार। यासाठी 50 जणांची टीम रस्त्यावरती उतरणार। दक्षिण मुंबईमधील आयएनएस शिक्रा या ठिकाणी टोलेजंग इमारतीवरून मुंबई हायकोर्टानं भारतीय नौदलाला फटकारलं। नौदलाच्या तळाजवळ इतकी मोठी इमारत उभारली जात असताना ती नौदलाच्या निदर्शनास कशी आली नाही, मुंबई हायकोर्टानं हा सवाल केला उपस्थित। मुंबईमध्ये मेट्रो कारशेडच्या जागेवर निवासी आणि व्यावसायिक इमारती उभारल्या जाणार। MMRDAची प्रस्तावाला मान्यता, निधीसाठी FSI विक्रीचा निर्णय घेण्यात आला। पाचगणीमध्ये सुरू असलेल्या पॅराग्लायडिंग विश्वचषकातील पोलंडमधील स्पर्धकांचं पॅराशूट भरकटलं। भरकटलेल्या पॅराशूटचं पुण्याच्या भोर तालुक्यातील रावडी गावामध्ये अचानक लँडिंग। गावातील तरुणांनी स्पर्धा आयोजकांसोबत संपर्क साधत स्पर्धकाला सुखरूप आता पाचगणीला पोहोचवलं। उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल। 23 फेब्रुवारी नंतर विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। काही भागात ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा हा अंदाज।